एकटीच भाकर खाती, जवळ बसलीस, नवऱ्याला उग खा गी काहीतरी असतं का नाही ग? हा, मला एक सांगा, तुम्ही कामावून चला 10 वाजता, बरोबर? तुम्हाला आलेले काय म्हणले मी, जेवण करू चला. तुम्ही काय म्हणतात, नाही मला चहा प्यायचा. मग तुम्हाला पुरीने चहा करून दिला, बरोबर? मग आता तुम्ही जेवणच जर करता 11ला आणि 12ला, तोपर्यंत मी काय करू? हा, माझ्या अंगामध्ये एक तर रक्त कमी, एक तर मला सलाईन परवा दिवशी लावलं होतं. मग मी 12ला जेवण करून पण अजून टकुर माझं दुखून घेऊ का? हा, अगं मला कामावूनच आज यायला उशीर झाला. मग 5-10 मिनिटं तरी बसावं वाटतं का नाही? मला सांग, सकाळी 11ला कामाला लागलेला माणूस संध्याकाळी 8-8:30 वाजल्या, किती तास ड्युटी झाली सांग बरं? हा, 12 तास ड्युटी झाली का नाही सांग? 12 तासाच्या पुढं. अगं मग हे जीव आहे, जरा दमतो, जरा बसावं लागतं. घरी तर आल्यावर तरी बसून देतीस का सुखानं पुढे? तुमचं सगळं खरंय, पण आता तुम्ही चहा प्यालात, तुम्हाला काही लवकर भूक लागणार नाही. मग आता माझं जेवायचं थोडंच राहिलंय, जेवण करते आणि तुम्हाला वाढते. हा, बर, हे लईच बारीक जेवायला केले आज. कशाची भाजी न ती चटणी न बाजरीची भाकर न, लईच हे केलंय तो. हा, बर, काय केलं जेवायला आज? बघा, जेवायला आज मस्त सुक्की मेथीची भाजी केली आणि ही कांदा घालून चटणी. कांदा घालून चटणी म्हणजे कांदा, लसूण, चटणी, जिरं हे टाकून, शेंगदाणे टाकून केली. तर ही चटणी गावाकडे एवढी खातेत ना, ती चटणी केली आणि त्याच्यासोबत ते बाजरीची भाकर आणि भात पण आहे. पण भात काही मला ह्यासोबत खायचा नाही. एकदम चविष्ट जेवण केलंय, पटकन जेवून घ्या. हा, बर बाबा, खा जेवण कर, मला वाढ बरं पटकून. हो झालं 2-4 घास राहिले, चला आता मी वाढते.